लक्ष हटते वास्तवाचं नाव जुनून आहे जुनून असल्याशिवाय काही साध्य होत नाही असायलाच पाहिजे. आणि तिकडे रितेश फुलारे शानदार कुस्ती करून विजय झालेला आहे. करण फुलारे यांचा तो चिरंजीव इक्बाल भाई काम करतो. 5 मिनिटाची वेळ. ओके या बात जाणकार पंच आणि सिंगल लेग अटॅक कब्जा आता पुन्हा एकदा बालाजीकडे गेलेला आहे. पुढे बसायची संधी दिल्यावर तू परत उभा राहिला. जागृत विकास आहे. संदीप चव्हाण रवी भोसले मसूद पटेल राजाराय टाकळे या गावचे भूमिपुत्र सुपुत्र उजेर सारखा त्या घराण्यामध्ये एक चांगला उमदा पैलवान घडतोय. चिंताबाला एकता व्यायाम शाळा या ठिकाणी सराव करणारा आज या कुस्ती आखाड्यानिमित्त जमलेले सगळे पंचकृषीतील लोकांना एक सांगण्याची इच्छा आहे की आखाडा हा खूप जुना टाकळीचा हा परंपरा आहे आणि टाकळीच्या मध्ये भरपूर पैलवान झालेले आहे. जसं माधू पैलवान हा सुरुवातीचे, त्याच्यानंतर देवा पैलवान, मच्छू पैलवान सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आखाड्याची. आणि या आखाड्याचं एक वैशिष्ट्य आहे की सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र बसून आणि सगळे पंच न्याय देतात. आणि ह्या आखाड्याचं एवढंच माझं हे म्हणणं आहे. जी नवीन पिढी आहे ती जास्त मोबाईल मध्ये लागलेली आहे, त्या संदर्भात काय? नवीन पिढी तर जन्मताच मुलांना मोबाईल हातात म्हणजे भेटतो. आता ग्राउंडवर क्रिकेट आखाडा हे असे लोक विसरत चालले. आता खेळ मोबाईलवर गेम खेळणे, रमी गेम खेळणे, भरपूर असा छंद लागलेला. मोबाईल तर जीवनावश्यक वस्तू झाली लोकांची. आणि मला तरी असं म्हणणं आहे की आखाडा हा एक नवीन मुलांसाठी एक प्रेरणादायी आहे आणि शासनाने भरपूर मदत केलेली आहे आणि त्याचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा ही विनंती. किती वर्षापासून होतात? ही खूप परंपरा आमची जुनी आहे टाकळी राजेरायाची. शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे का? शासनाने सगळ्या मदत केलेली आहे, अजून त्याचा पाठपुरावा करू, आम्ही चांगली मदत करू. हा एक सार्वजनिक ग्राउंड पाहिजे शासनाचं. कबड्डीचे ग्राउंड म्हणजे कुठेच नाही. नाही अजून ग्रामीण व्यवस्थामध्ये खूप कमी झालेली व्यवस्था आहे. शासनाच्या खूप निधी बाकी आहे अजून या योजनेला. मग आता जे नवीन युवा आहे युवांना तुम्ही काय आवाहन करणार? मी सर्वांना आवाहन करतो की हे कबड्डी असा जागतिक लेवलला गेलेला हे का आपल्या गावापुरतं मर्यादित न राहता ऑलिम्पिकच्या लेवलला आपण प्रेरणा द्यावी मुलांना, ही अशी सर्वांना इच्छा करतो. कबड्डी मध्ये हे नॅशनल गेम आहे, तरी पण लोकांनी जे याच्यामध्ये काय पाठ फिरवली कबड्डी हा नॅशनल गेम आहे. ऑलिम्पिक मध्ये सुद्धा याचं स्थान आहे आणि शासनाने भरपूर सुविधा दिलेल्या आहे याच्यामध्ये. युवा लोक याच्यामध्ये जोडतात युवांना असं कसं क्रिकेट असे चांगले पैशाची आवक असं, पण कबड्डीतून बी आपण भरपूर पैसा कमवू शकतो आणि नाव लौकिक करू शकतो. नायगावला अजित वस्ते यांच्याकडे सराव करतो.
माऊली वस्त्यांचा पत्ता. अरे माझ्यासाठी माझंही आता गुलाचं खातं उघडलंय. सुप्रसिद्ध पहलवान हो मामा भाच्याची जोडी ज्यांनी उभे मैदान या पंचक्रोशीतील जिल्ह्यातील अनेक मैदान ज्यांनी गाजवलेली आहेत असे नासिर शाह आणि कासम शहा त्यांच्या नावाचा दबदबा गेल्या 2 वर्षांपूर्वी या मैदानाने या पंचक्रोशीला आणलेला आहे, या पुण्याला आणलेला आहे. असे कासम शेख असतात त्यांच्याकडे कासम शहा असतात त्यांच्याकडे संघर्ष व्यायामशाळा गांधीली आणि सिंगल लेग अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. और शाबाश. अरे वादळ आलं तर काय वाटलं चड्डीवर मोळ घावलं पण हे तर मोळ लगे आगे मोळ निघलं. हा चड्डी दिसली वाटलं मग बर्फाचं मोळ घावलं इथं आगे मोळ सापडलं. धन्यवाद. पोलिसाला सगळ्याच भाषा शिकावं लागत असतात. आणि जोड बघा कशी सुंदर लागली समोर. अरे वाजवाना हो एखादं 1.5 क्विंटलचं त्याचं भरावं भांडणानं वरती गच्च शिवून घ्यावं तशी तब्येत दिसायला लागलेली. हा नाद करता काय अजबात करायचं नाही. मोहन काका चव्हाण यांचा तो सुपुत्र आहे. सध्या हरसिद्धी माता व्यायामशाळा या ठिकाणी सराव करतोय तर त्याचा प्रतिस्पर्धी पहलवान कोरेवाडी. अस्सलाम वालेकुम, मेरा नाम समरान सैयद, मैं गन्नौरी का आज खुलताबाद में राजेरा टाकले कुश्ती मैदान को आया. यहाँ पे देख सकते हैं आप कुश्ती मैदान, छोटे छोटे बच्चे खेल रहे हैं. मैं भी खेलता हूँ. आजकल के नौजवान बच्चे मोबाइल के इसमें जाके खुद पे ध्यान नहीं दे रहे हैं. कुछ तो बताओ. जो नए बच्चों ने यही क्या मोबाइल से टीवी से दूर रहना चाहिए. हर खुद पे ध्यान देके कुश्ती कबड्डी खेल खेलना चाहिए. कुश्ती अपने महाराष्ट्र का खेल है. ओके. कट्टर शिवसैनिक मुछो पे ताव यालाच म्हणतात धरायसिंग मामा चव्हाण. त्या चव्हाण परिवारामध्ये आपल्यानंतर आपल्या कुस्तीचा वसा आणि वारसा 3ऱ्या पिढीकडे सुपूर्द केलेला अजय चव्हाण सारखा पैलवान. जवळ जवळ दोन्ही गावाजवळ तुमचं कोणता तांडा आपला पलीकडून आणि माझ्यासाठी 100 रुपयाचा बक्षीस. आखाड्यासाठी किती आहे? 5,000 की 500? धन्यवाद. 500 रुपयाचं या ठिकाणी देणगी दिलेली आहे. खूप खूप आभारी आहे. आणि युट्यूब चॅनलची मंडळी देखील आजच्या आखाडा कव्हर करण्यासाठी आलेले आहेत.
आजचं हे युग प्रसार माध्यमाचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे. एक बातमी क्षणार्धामध्ये जगभर पसरण्याची ताकद त्या सोशल मीडियामध्ये आहे. हे मैदान कायम स्वरूपी तुमच्या त्या इंटरनेटच्या जाळ्यावरती तुम्हाला दिसणार आहे. कधी तुम्ही त्यांचं युट्यूब चॅनल जर सर्च केलं तर आजचे हे सुंदर आणि देखणं कुस्ती मैदान तुम्हाला तिथे बघायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला त्यांचं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. त्याचं चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर उजव्या बाजूला जे आयकॉनचं बटन आहे, बेल आयकॉन, तो वाघाच्या जबड्यातून आणलं म्हणजे काही साधी गंमत नाही. आणि आमचे ज्येष्ठ स्नेही, ज्येष्ठ मित्र वज्रनामे पटेल यांच्यापुढे माझ्या वाणीचं कौतुक म्हणून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. या बक्षीस देण्याच्या यादीमध्ये आमचे अजून एक दुसरे मित्र आहेत, आशाबाई पठाण, यांचं नाव मात्र त्या यादीमध्ये अजून कायम आहे. त्यांचं सुद्धा मी धन्यवाद करतो. जुनेद शहा, चला लवकर आत या. चालू कुस्ती? हा, ओके ओके. उंचापुरा त्या शहा परिवारामधील कासिम शहा यांचा हा ज्येष्ठ पुत्र, केलेला समीर म्हणजे हवाचा भोगा, समीर म्हणजे व्यवसायाकडे जास्त लक्ष होतं. तर कुस्ती आहे, ज्या आखाड्यानं, ज्या कुस्तीनं मान सन्मान दिला, अशा आखाड्यापासून आपण दूर राहू शकत नाही. कुस्तीची नाव जोडलेली माणसं आहेत. त्याला बशीला बाबा खाली जर रावसाहेब हिवाळे पाटील, मजनू बाबा आणि रतन कुमार टायगर, रतन कुमार नाईक, त्या तिघांना विनंती करतोय, जर आपण इकडं आखाड्यावरती यायचं आहे, कृपया विनंती आपल्याला, त्या तिघांनाही विनंती आहे. शाबाश. हलगी वाजणारे बाबा, आपले धन्यवाद बरं का. अजून सुद्धा खूप सुंदर छान रक्त सळसळावा असं आपण हलगी वाजवली. आभार आहे आपलं. हलगी आणि माणसा खिंचा लेकिन पीछे की तरफ लेके जाओ भाई, ये हमारे ऐसी बांडी होती है. वात्यातला डावपेच दिसू द्या. तुम्ही कुठल्या डावावरती तुम्ही कमांड प्राप्त केलेली आहे, ज्याला आपण ट्रेडमार्क मध्ये सिग्नेचर म्हणतो. सर्व तिथे जाऊन बघा, सर्व सुख सुविधा आहेत. गोरगरिबांच्या पोरांना राहण्यासाठी सुविधा आहे, त्याचबरोबर जेवणासाठी सुविधा आहे. असं सगळ्या सुख सुविधा अशी व्यायामशाळा राजे संभाजी व्यायामशाळा आणि सुलतानपूर संस्थापक अध्यक्ष अविनाश मेहता पाटील यांच्याकडून सुद्धा माझ्या वाणीचं कौतुक. माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद, आभारी आहे. यासाठी केला होता अभ्यास. ज्यांना ज्यांना आजच्या या सगळ्या कुस्त्या जोड आवडल्या आहेत, त्या सगळ्यांना, सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, कुस्ती आयोजकासाठी एकदा टाळा पाहिजे, जोरदार टाळा पाहिजे. अशा कुस्त्या तुम्ही भेटणार नाही. इथं घट्ट आणि काटा कुस्त्या आहेत, तोडीस तोड आणि जोडी जोड अशा कुस्त्या आहेत. प्रेम कांबळे, चला लवकर आखाड्यावरती या. आफ्ताब शेख, चालू का कुस्ती? हा, समोर सूर्य चालू कुस्ती. नंतर दर्शन बागवाले, अक्षय जाधव, शुभम जाधव,
गणोरी गावचे पोरग ते शुभम. तिकडे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वास्तव्यास गेलेला आहे. त्याचे वडील सुद्धा एक चांगले पैलवान राहिलेले आहेत. गरीबा घरीच खऱ्या अर्थाने गरबुंकी जन्माला येत असते याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला शुभम जाधव. त्याचे वडील आता तर स्टोर नाहीयेत, नाहीतर स्टोर रिपेअरिंगची कामं करायची. आता गॅस रिपेअरिंगची कामं करतात. पण कुस्तीमध्ये जे नाव आपल्या घराण्याचं आहे, ज्या घराण्याला कुस्तीने ओळख निर्माण करून दिली, तीच कुस्तीची ओळख पुढे चालू ठेवण्यासाठी शुभम सारखा पैलवान त्या घराण्यामध्ये घडतोय. व्हिडिओ काढत बसला असेल तर अक्षय जाधव याला देखील विनंती आहे, दोघांनी तयार राहायचंय, आखाड्यावरती यायचंय. आणि तिकडे आमच्या इक्बाल उर्फ घोड्यावाले दक्ष पंच टीप सुद्धा त्यांना माहितीये पंच कोण खतरनाक असणार आहे. त्या कंप्लेंट मध्येच आम्ही टाकले होते, सगळ्या पंच कोण राहतील, इक्बाल शेख, इक्बाल पठाण असे पंच म्हणून उपस्थित राहणार आहे. घारी सारखी नजर असते त्यांची कुस्तीवर, एक मिनिट जाणार नाही. मला वाटलं मला कंटाळीत काय म्हणून बंद केलं. बराबर है फिर जिसकी भैंस उसकी लाठी. फोन आया मेरे को तो बंदिश करेंगे, कुछ नहीं हो. त्या साऊंड सिस्टम वाल्याचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद करतो. आणि आमचे युवराज जाधव यांचे पिताश्री भगवान जाधव आज या आखाड्यावरती उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी कुस्ती कमिटीच्या वतीने शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, आभार. पुकारलेले पैलवान ज्यांच्या कुस्त्या पुकारल्यात त्यांनी ताबडतोब आखाड्यावर यायचंय. आता गडबड करू नका. अजय आलेला आखाड्यावरती. दर्शन बागवाले चला लवकर. बागवाले, तुळशीवाले, पडेगाव मध्ये बघितलं बंगल्यावर त्याने गवळी समाजांच्या ही आडनावे आहेत. दर्शन बागवाले, सुदर्शन बागवाले, अजय चव्हाण, रामचंद्र बागडे वस्ताद, रामचंद्र बागडे वस्ताद कृपया आखाड्यावरती या. त्याचबरोबर नाजिम वस्ताद आखाड्यावरती या. आपल्या हस्ते ही कुस्ती लागते. याकूब पठाण, मोहन चव्हाण यांना सुद्धा विनंती करतो, कृपया आपण आखाड्यावरती या. आपल्या शुभ हस्ते ही कुस्ती जोड लागते. दर्शन बागवाले काळ्या पाषाणावरती कोरले अभिमानाचे समोर राहील. कायम तुम्हाला ते प्रसन्न चेहऱ्यानेच तुमच्या समोर येतील, हास्य वेदनाने तुमच्या ते समोर येतील. असे फरीद बाबा व्यायामशाळेचे वस्ताद नाजिम वस्ताद, रामचंद्र बागडे वस्ताद. एक पिढी आणि अख्खं आयुष्य कुस्तीसाठी त्यांनी अर्पण केलेलं आहे. रामचंद्र बागडे वस्तादचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या वयात सुद्धा ते अजूनही नवोदित पैलवानांना घडवण्याचं कार्य करतात. जटवाडा गाव, त्या जटवाडा गावामध्ये कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणारे जर कोणी व्यक्तिमत्व असेल तर रामचंद्र बागडे वस्ताद आहे. जे असेल होतात ते असं नाही. तोंडावरती कोणी बोलणार पण मनात मात्र कुणाबद्दलही कुठल्याही द्वेष भावना न ठेवणारं व्यक्तिमत्व. रंगलंय आता कुस्ती मैदान आणि हे मैदान कव्हर करण्यासाठी युट्यूब चॅनलच्या माध्यमामधून आमची ही मंडळी आजच्या आखाड्यावरती उपस्थित आहे. एक एक क्षण त्या कॅमेऱ्यामध्ये टिपताय. एक
कॅमेऱ्यामध्ये ते नोंद करून ठेवताय कोण पैलवान कशी कुस्ती करते, कोणी कुठला डाव मारला, कोणत्या डावावरती विजय झाला, या सर्व सूक्ष्म नोंदी ही आमची मंडळी आजच्या माध्यमामधून युट्यूबच्या माध्यमामधून बारीक सारीक नोंदी ठेवण्याचे कार्य करताय. त्यांच्या कार्याला देखील आमचा सलाम आहे बरं का. खूप खूप धन्यवाद आहे. पूर्वी मैदानात झालं का तुम्हाला तिकडे तर कुठल्या तरी वृत्तपत्रामध्ये बातमी द्यावी लागायची आणि ती बातमी यायला 4-5 दिवस उलटून जायची, त्याच्यानंतर ती पेपरमध्ये बातमी यायची. इथं मात्र सब अभी के अभी है. त्याला वेळ. ललित चव्हाण यांना पण विनंती करतोय आखाड्यावरती येऊन आपल्या शुभ हस्ते ही कुस्ती जोड गाठावी. अनिल व्यापार आपल्याला विनंती आहे. अनिल व्यापार भांडेगाव. पटेल इधर देखो. क्या बात आहे. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे ज्याचा जीव सतत असतो पोलीस, त्याचं नाव पोलीस. ते पोलीस दलामधून सेवानिवृत्त झालेले. अलीकडे आलो दोनों पद्धती वेळ वाढले. अर्पण जगताळे चला आखाड्यावरती या. तरळ बागडे आखाड्यावरती या. ललित घेवा आखाड्यात घ्या जरा. आला ललित आता आर राहिला नाही. एकदा ललितला पहिला असं वाटायचं बाप क्या पैलवान आहे. हे एवढं फक्त अधिकारातून त्याच्याशी बोललो होतो. कारण अर्पण जगताळे चला आखाड्यावरती या. करोड बागडे आलाय. ज्यांनी ज्यांनी मागच्या 2-3 आखाड्यामध्ये ही कुस्ती बघितली असेल त्यांना चांगलं ठाऊक आहे, चांगलं माहिती आहे की आपण आज केवळ आणि केवळ ही कुस्ती बघण्यासाठी आलेलो आहोत. एवढी घट्ट आणि काटा कुस्ती होणार आहे. जो मागच्या 2 आखाड्यामध्ये या कुस्तीचा निकाल जरा लागला नव्हता, आज मात्र बघणं औत्सुक्याचं ठरणार या कुस्तीचा निकाल लागतोय का. अर्पण आलाय बरं का. अर्पणच्या मैदानावरती यांना विनंती करतो कृपया आखाड्यावरती यायचं. संदीप व्यापारे यांना विनंती करतो. आखाड्यावरती आहेत. रावसाहेब कसारे वाजतात आखाड्यावरती आहे. कुस्ती दोस्ती, कुस्ती आणि दोस्ती शिकवते. चला पहिला चला टाइम. कुस्तीचा फड राजकारणाचा फड आणि या फडावरती हा सन्मान होतोय, सत्कार होतोय. दंडोबादलाचा सन्मान आहे. आणि यानंतर रईस भाई, महमूद भाई, तुकाराम सपकाळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माऊले तुमचं देखील शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत आहे. आत्ता दिसते तुम्ही दिसले असते
शेवटचे इरफान पठाण चला आखाड्यावर या, विकास दुधारे आखाड्यावर या. मच्छिंदर वर्धेनी पैलवान मच्छिंदर पैलवान वर्धे टाकळी राजराय येथील कुस्त्या साला प्रमाणात जात होत्या. दुसरा वर्ष आहे महाशिवरात्री निमित्त. हे मैदान तिघा म्हणून भरतात, 3 जण मिळून. कुस्ती करा. पूर्ण पडले करू नका. इकडून दगड तिकडून दगड यायचं नाही. हे दुसरं वर्ष आहे. किंवा शेजारी कुस्ती लावतो. उद्देश काय तुमचे परंतु आमच्या गावात मुलं तयार व्हायला पाहिजे. मैत्री आमध्ये ठेवायची असेल. हा, तालीमीची हे नाही, सुविधा नाही काही. मोबाईल मध्ये दिसत आहे. हा, मोबाईल ज्यादा व्यस्त आहे. पुण्यामध्ये दारू मध्ये काय आवाज करणार जे नवे युग आहेत त्यांना ज्यादा खेळाकडं आला पाहिजे. स्पोर्टकडं कुस्ती सगळ्यात खतरनाक कुस्ती. ज्या गावामधून खऱ्या अर्थानं या संपूर्ण पंचवर्षीचं राज्य कारभार हाकल्या जायचा असं ऐतिहासिक आणि निसर्गाने संपन्न पैलवान प्रत्येक संभाजीनगर मधून पूर्वी पैलवान येले. जटवाडा मधून पण हा, जटवाडा संभाजीनगर पूर्वी येले. हा, खुलदाबाद मधून पण सुलताबाद मधून येले. बेगमपुरा, हा, हरसूल, पळशी, पोखरी, देवळई. आणि आता हे पुढचे किती वर्षामध्ये येणार आहे आणि ते दुसऱ्या वर्षामध्ये कधी येणार 2027 तुम्ही करणार आहे, मोठं दंगल करणार आहे. 2017 नाही, 27 मध्ये आपला 22 पर्यंत तुम्ही चालू हा चालू म्हणजे परंपरा चालू होणार आहे. हा, मग आता हे जे नवीन युवा जे खेळतात त्यांचा काय माझं एकच म्हणणं आहे, त्यांना कुस्तीकडे वळा. आमच्या गावात प्रशासनाने हे केलं पाहिजे, तालीमीची सुविधा केली पाहिजे. गावचं बी गावच्या याला कुस्ती समजा क्षेत्रामध्ये आली पाहिजे. लवकरात लवकर तुम्ही या. त्यानंतर ती येते. ओके बोला काय कुस्तीबद्दल सारखं नाव मिळवलं जातं तरी तुम्ही राजरा टाकळी हे गाव पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार एक चांगल्या प्रकारचे पैलवान या गावामध्ये पहिल्यापासून आहे. एक राज्य लेवलचे पैलवान या गावामध्ये माधू पैलवान असतील, फकीरराव पैलवान असतील, त्याच्यानंतर देवा पैलवान, सोमनाथ पैलवान, मच्छिंद्रवर्ती पैलवान याचाच वारसा या गावामध्ये इक्बाल पैलवान असतील चालत आलेला आहे. आणि चांगल्या प्रकारचे एक राज्यातलं 1 नंबरचं मैदान म्हणजेच खट्ट आणि काटा कुस्त्याचं मैदान या गावामध्ये प्रसिद्ध असं गाव. या गावामध्ये 14 ते 15 वर्षापासून हे मैदान सुरू झालेलं आहे. याही पूर्वी जुन्या चालीनुसार भरपूर अशा मैदान या गावामध्ये झालेले आहे. एक महाराष्ट्र लेवलचे पैलवान या मातीतून घडले. एक राज्याचं, आपल्या जिल्ह्याचं, गावाचं नाव एक राज्यभर या गावाने केलेलं आहे. म्हणून आज ज्या कुस्त्या झाल्या त्या कुस्त्या अतिशय काटा आणि खट्ट कुस्त्या आपल्याला सर्वांना पाहायला मिळाल्या. कमी पैशामध्ये चांगल्या जोडा ही मंडळ घेतात, कारण हे जुने जाणते मल्ल आहे. प्रत्येक आखाड्याला हजर राहून कोणता मुलगा कसा खेळतो याची जाण या सर्व वस्तादांना आहे. म्हणून हे मैदान एक अत्यंत म्हणजे जिथे 10 लाख रुपये खर्च येतो असं मैदान खर्च करून सुद्धा असं मैदान होणार नाही. तितक्या कमी पैशामध्ये हे मैदान झालं. म्हणून सर्व आयोजकाचे आणि सर्व वस्ताद मंडळीचे, आपले राजे संभाजी व्यायाम शाळा यांच्यातर्फे मी खरोखर धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हाला काय अनुदान देत नाहीये त्याच्याबद्दल तुम्ही शासनाला काय आवाहन करता? शासनाने म्हणल्यापेक्षा आतापर्यंत हे उघड्यावरच सराव करीत आले. आणि मागच्या वर्षी विधानसभेच्या वेळेस आमदार साहेबांनी माझ्या माध्यमातून एक शब्द दिला होता की या गावामध्ये चांगली एक व्यायामशाळा बांधण्यात येईल. आणि विधानसभेचं इलेक्शन संपल्यानंतर आपण या कैलासवासी फकीरराव पैलवान वर्धे यांच्या नामार्थ त्यांच्याच शेतामध्ये एक चांगलं
10 लाख रुपयाची व्यायामशाळेचे बांधकाम आता सध्या आमदार साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. युवकांना काय सांगणार म्हणजे मी युवकांना एकच विनंती करतो की पहिल्याच्या सुविधा नव्हत्या, आता एक चांगलं भव्य व्यायामशाळेचं बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे आणि इथे जवळजवळ वस्ताद मंडळी जाणते वस्ताद मंडळी इथून महाराष्ट्र केसरी सारखे मल्ल घडतील असे मार्गदर्शन या गावात आहे. म्हणून नवयुवकांना अशी विनंती करतो की त्या व्यायामशाळेचं या वस्तादांचं मार्गदर्शन घेऊन आपण त्या ठिकाणी सराव करावा आणि आपलं नाव आपलं भविष्य उज्ज्वल घडावं. धन्यवाद. आणि सर्व मान्यवर मंडळी एकत्र येऊन आजच्या या मैदानासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे खरोखर मला धन्यवाद करावेसे वाटतात. आपण त्या मातीचं काहीतरी देणं लागतं. माता आणि माती दोन्हीमध्ये फक्त एका व्हरायटीचा फरक आहे आणि दोन्ही वेळेला कुस्तीच्या विकासासाठी झटणारी आणि लढणारी टीम म्हटलं की साहजिकच आहे. पुढून चढल्याशिवाय राहत नाही. अत्यंत टोकाची धारदार अशी कुस्ती लागलेली आहे. दंडमुळे वयानं, उंचीनं, वजनानं सारखेच आहेत. टोकाई घुसा लावण्याचा प्रयत्न इरफानचा
त्यांच्या वादळी कुस्त्या गाजलेल्या आहेत. जागृतीच्या माध्यमातून जागृत युट्यूब चॅनल ज्याच्या माध्यमातून आमचं कुस्ती मैदान लाईव्ह होतंय. त्या कुस्ती मैदानाची नोंद इंटरनेटच्या जाळ्यावरती हिंडवली जाते. भविष्यात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तुम्ही त्यांचं चॅनल जर सबस्क्राईब करायला असाल तर नक्कीच तुम्हाला आजचे तुमचे व्हिडिओ या आघाड्याचे पूर्ण कुस्त्या तुम्हाला बघायला मिळतील. सोशल मीडियाची ती ताकद आहे. वृत्तपत्र, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पोर्टल चॅनल. वृत्तपत्राचे हे आताचं रूप आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये आजची वृत्तपत्र आहे आणि विजय आपल्या पत्रात हल्ली धोरण निघालाय. पुन्हा एकदा गोष्टी समोरासमोर एकदा नाही दोन आपके हात में टाइम देना है, कैसा करना है. आपके हाथ में अभी कुश्ती का विकास टाइम देना है, आगे लड़वाना है. क्या बात है. असा कब्जा अगदी क्षणार्धामध्ये डोळ्यांच्या पापण्या लुटायचा हात बदलले जातो. त्याचं नाव कानाची गोड आहे. बुद्धीने लागतात. मनामध्ये मस्तिष्कामध्ये येतं त्यावेळी समजा म्हणजे पहिलवान. असं मी जाहीर करतो आयोजकांच्या वतीनं. धन्यवाद.